गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मासिक सत्संग सोहळा गेल्या संकष्टीला मी ज्यावेळी आलो त्यावेळी अमृतानंद महाराज नव्हते आणि आजच्या या संकष्टीला ही दोन मुलं नाही आहेत. तरी पण आजपर्यंतचे आत्तापर्यंतचे सत्संग भरगच्छ झाले म्हणू आपण. संख्या कमी हा प्रत्येकाच्या मानसिकतेचा प्रश्न आहे. कुणाला यावं असं वाटत नाही, खरी गोष्ट आहे. कुणाला यावं असं वाटतं पण मन कबूल करत नाही. तर कोण कोण येतात आणि निघून पण जातात, कारण इथं आल्यानंतर गमत नाही. हां, हे सगळं जरी खरं असलं तरी ही एक आपल्या जीवनामधली पारमार्थिक लढाई आहे. ही लढाई आपल्याकडे आहे आता. आणि आत्तापर्यंतचं मला असं वाटत होतं की दोन गाडीला बैलेली जुंपलं बैलं असतात आणि त्या गाडीच्या मधून मी चालत होतो कुत्राहून, आणि मला वाटत होतं की हे माझ्यामुळे चालतंय सगळं. तर असं कधीच आपल्या जीवनामध्ये होत नाही. आपल्यापासून चालतं आणि आपल्यापासून तटतं किंवा आपल्यामुळे थांबतं हा विषयच नाही आहे. कारण आले किती गेले किती, बुद्ध आले, राम आले, कृष्ण आले, येशू आले, सगळे निघून गेले पण कार्य मात्र चालू राहिलं. कार्य चालू राहिलं कारण मात्र आपण आहोत हे मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. सुखासुखी आपण सहज कार्य करू. म्हणजे कसं की पाण्यावर दगड तरंगायला लागले आणि पाण्यावर दगड तरंगायला लागल्यानंतर तिकडे पण म्हणजे समुद्राच्या पलीकडे पण युद्धाची तयारी होती. सगळेजण शस्त्राला हात घालून तयार होते. सगळ्यांचं रक्त सळसळत होतं. इकडून वानर सेना होती, तिकडून राक्षसगण होते, सगळे तयार होते. सेतू बांधायला सुरुवात झाली आणि पाण्यावरती दगड तरंगायला लागले आणि बातमी लंकेमध्ये जाऊन पोचली. लंकेमध्ये बातमी जाऊन पोचल्यानंतर हत्ती दल, घोड दल, पाय दल, जेवढे ही दलं होती का नाही तेवढे सगळे सेनापती आले रावणाकडे आणि सगळ्यांनी आपला राजीनामा दिला. जर पाण्यावरती दगड तरंगत असतील तर लढाई करायचं का काम आहे? आम्ही आताच मेलो. लढाईची सुद्धा गरज नाही, मेल्यामध्ये जमा. आणि आमचे राजीनामे. रावण म्हणाला, अरे काय करताय? नाही, रावण म्हणाला, तुमचं काय म्हणणं आहे सांगा. सेनापती सगळे म्हणाले, रामाच्या हातून पाण्यावरती दगड तरंगायला लागले, तसा
तुमच्या हातून जर पाण्यावर दगड तरंगले तर आम्ही लढायला तयार आहोत. तर रावण थोडा विचार केला रावणानं आणि म्हणलं ठीक आहे, एवढंच ना, विशेष नाही म्हटलं, कारण आमची दोघांची रास एक आहे. कुणाकुणाची काय फरक पडणार नाही. हां, या जिद्दीने आपण आता पुढे पेटून उठलं पाहिजे. खरं आता इथून पुढे आपली लढाई आहे. लढाई ही स्वतःशी लढाई आहे. रावण म्हणाला ठीक आहे, चला. रावण समुद्रावरती आले. शेवटी महाराजच होते, महाराजच म्हणायला पाहिजे, रावण असला तरी. रावण समुद्रामध्ये गुडघ्याएवढ्या पाण्यामध्ये उतरले. एका सैनिकाने दगड आणून दिला. रावणानं तो नुसता असा तोंडाजवळ घेतला, पुटपुटला काहीतरी आणि समुद्रात दगड सोडला आणि दगड तरंगायला लागला. जय जयकार रावण महाराज की हे तिथंच हात घालायला लागले. पुन्हा रक्त सळसळायला लागलं. झाला विषय मिटला. लढाईची तयारी झाली. कार्य उरकून रावण निघाले होते ते मंदोदरीच्या महालाच्या समोरून. करण्याचं उत्तर आपल्याला शोधायला पाहिजे नाही. मग मंदोदरीच्या महालासमोरून जात असताना मंदोदरीनं रावणाला बघितलं आणि नाथ, आता काय पुढे पाऊल जातोय. थांबले, आले. हां, काय, बसा म्हणले. बसला. काय केलं सांगा. कारण बातमी मंदोदरीपर्यंत पोचली होती. रावण म्हणतो तुला घेऊन काय करायचं आहे, आपलं काम झालं नव्ह. नाही, काय केलं सांगा. रावण म्हणाला जाऊ दे, सोड की तिकडं. जेवण बंद, पाणी बंद, काय केलं सांगा. मग रावणानं सांगितलं मी पाण्यात उतरलो, सेवकांनी दगड आणून दिला. तो दगड मी माझ्या तोंडाजवळ घेतला आणि त्या दगडाला सांगितलं बाबा रे, तू जर पाण्यावर तरंगला नाहीस तर तुला रामाची शपथ आहे. आपल्यावरती हा प्रसंग येता. आजच्या या सत्संगाला तरी भरपूर आहे. मला असं वाटलं होतं की आरती करून निघावं लागेल, पण नाही. पुढच्या संकष्टीची तारीख घेऊन जायचं आणि जेवढे जेवढे आपले भाविक आहेत का नाही तेवढ्या सगळ्यांना सांगायचं. कारण आत्ता आपल्याला खरं पुढे चालवायचं आहे. होईल व्यवस्था, पुढे काहीतरी होईल. कारण तुका म्हणे होय सत्यकर्मा सहाय्य. आपण काही वाईट कृत्य तर करत नाही आहे, सत्संग तर करायचं आहे. सद्गुरूंचं अधिष्ठान आहे, ते कार्य करत राहील. नैसर्गाच्या नियमाप्रमाणे जे जे काही घडतं ते घडतच राहणार आहे. त्याला कोणीही थांबवणार नाही. फक्त आपण नाराज, निराश आणि अस्वस्थ का असतो, तर आपण जीवन जगत असताना आपण पहिलाच तयारी केलेली असते. शेतकरी बघा, पेरणी करायच्या अगोदर एक 25 पोती भात तर येतील असं वाटतंय, अगोदरच नियोजन केलेलं असतं. मग 24 झाले तरी नाराज होते. हां, त्याच्यामुळं काही नाही आपल्यावरती ही सध्याचं हे असं आहे की बाबा महाराज नाहीत मग काय करायचं, नाहीच आहे. कारण सद्गुरू एक तत्व आहे, ते आत्मतत्व आहे. ते कधीही कुठेही जात नाही, ना येत नाही. जाणं येणं ते देहाच आहे. आणि बाबांनो, ही मृत्यूभूमी आहे. इथं तर जो येतो त्याला जावं तर लागणारच आहे. समजा कोल्हापूर पुणे निघाली, कोल्हापूर निघाली, आपल्या कंडक्टरचा ओळखीचा असतो, तो म्हणतो मला शिरोलीला जरा उतरा किंवा शिरोलीपर्यंत तिकीट घेतो आणि तो तिथं येतो. गाडी असते कोल्हापूर पुणे, पण ज्याला जिथं उतरावं लागतं तिथं तो उतरतो
कोण नैसर्गिक उतरतो, कोण अनैसर्गिक उतरतो. अनैसर्गिक उतरतो हे आपण समजतो, पण त्याचा जो खेळ चाललेला आहे त्याचा खेळ तो बरोबरच आहे. कारण त्याच्यामध्ये आपण काहीच बदलाव करू शकणार नाही. हां, म्हणून आता आपल्याला लढाईला सुरुवात करायची आहे. आणि प्रत्येकाने संकष्टीच्या ह्या सत्संगाला सगळ्यांनी हजर राहायचंच. सगळ्यांनी मिळून हा सत्संग करायचा आहे आपल्याला. आणि हा आणखीन याच्याही पेक्षा सुंदर झाला तरच धर्मानंद महाराज असो अथवा अमृतानंद महाराज असो यांना शांतता मिळणार आहे, हे आनंदी होणार आहेत. आणि आपलं कार्यच आहे की सद्गुरूंना आनंदी ठेवायचं, गुरुदेवांना आनंदी ठेवायचं, आपलं कार्य आहे. तेव्हा कुणीही नाराज राहायचं नाही. बरं, आणि असं नाही या पृथ्वीवरती संकट नाही असं कधी झालंय का? संकट नाही असं कधी झालंय? हे पृथ्वीचे एक संकट आहे. ही पृथ्वी आहे की नाही, ही पृथ्वीची एक आग आहे. आपण इथे आलोय की नाही, आपला प्रवेशच संकटामध्ये झालेला आहे. आपला प्रवेशच अग्नीमध्ये झालेला आहे. फक्त आपल्या मनाची इच्छा आहे की शांतता मिळावी, पण प्रवेश अग्नीमध्ये आहे. नाहीतर रामानं किती सुख भोगलं, कृष्णानं किती सुख भोगलं. यांना तर अवतार म्हणतात. जेवढे संत आले त्या संतांच्या पैकी किती संतांनी सुख भोगलं नाही आहे. सुख आणि दुःख, भोग हा देहाचा, नाश हा ज्ञानाचा न करावा. हां, भले असं होईल की आपण संकष्टीला आलो आणि काय भजन नाही, प्रवचन नाही, काय नाही. इथं यायचं की डोळे मिटायचं, शांत बसून राहायचं. ज्यावेळी भजन, कीर्तन, प्रवचन हे ज्यावेळी काही होणार नाही तो दिवस भाग्याचा समजायचा. त्याच वेळी आपल्याला शांत बसायला मिळणार आहे. आणि जीवनामध्ये शांत बसायला मिळणं किंवा शांतता असणं हा खूप मोठा आणि महत्त्वाचा भाग आहे. म्हणून संतांच्या जीवनामध्ये हे युद्ध आलेलंच आहे. विचार केला छोटा छोटा आपण विचार करायचा. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, जगाला वेड लावणारी पोरं. आज जगाचं ऊर्जा केंद्र आळंदी आहे. ज्यांच्या ओवीमधल्या प्रत्येक पहिल्या भागावरती PhD करावी. ओम नमोजी अध्याय याच्यावरती अनेकांनी PhD करावी. असं असणारं ते तत्व, अशी असणारी ती शक्ती इथं आल्यानंतर किती सुखानं गेली नाही झालं. हां, ते दुःखी होते का? ते पण नाही. हां, म्हणजे सुख हे मान्यावरती अवलंबून आहे, तसं दुःख पण मान्यावरती अवलंबून आहे. आपल्याला प्रतिकूल झालं की त्याला आपण सुख समजतो. हां, तर हे सगळं मान्यावरती आहे. तेव्हा हळूहळू आपल्याकडे सत्संगाला लोकांची गर्दी झाली पाहिजे. हां, माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी, माझा भाव
चरणी तुझे रूप माझे नयन तुझे रूप माझे नयन तुझे रूप माझे नयनी माझा भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी सापडलो सापडलो एका सापडलो रे सापडलो एका जन्मो जन्मी नोहे सुटका जन्मो जन्मी नोहे सुटका माझा भाव तुझे चरणी 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 माझा माझी माया त्वा तोडीली माझी माया त्वा तोडीली माझी माया त्वा तोडीली माझी माया माझी माया त्वा तोडीली माझी माया त्वा तोडीली माझी माया मी तो जडलो तुझिया पाया मी तो जडलो तुझिया पाया माझा भाव तुझे चरणी 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 त्वामज मोकलिले विदेही 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 म्या तुझ घातले हृदय
तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी नामावणे गा सुजाना नामावणे गा सुजाना नामावणे गा सुजाना नामावणे गा सुजाना सांग ठगविले कोणे कोणा सांग ठगविले कोणे कोणा माझा भाव तुझे चरणी 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 सापडलो एकमेका सापडलो एकमेका सापडलो एकमेका जन्मो जन्मी नो हे सुटका जन्मो जन्मी नो हे सुटका सापड एकमेका सापडलो सापडलो रे सापडलो एकमेका जन्मो जन्मी नोहे सुटका जन्मो जन्मी नोहे सुटका नोहे सुटका माझा भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी तुझे रूप माझे नयनी तुझे रूप माझे नयनी तुझे रूप माझे नयनी माझा भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी सद्गुरु आचार्य सद्गुरु विचार सद्गुरु आचार्य
सद्गुरु आचार्य सद्गुरु विचार सद्गुरु आचार्य सद्गुरु विचार सद्गुरु आचार्य सद्गुरु विचार सद्गुरुची सार सद्गुरुची सार सद्गुरुची सार साधनाचे सद्गुरुची सार साधनाचे 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 सद्गुरु आचार्य विचार सद्गुरु आचार्य सद्गुरु विचार सद्गुरु आचार्य सद्गुरु विचार सद्गुरु तो सुख सद्गुरु तो मोक्ष सद्गुरु तो सुख सद्गुरु तो मोक्ष सद्गुरु तो सुख सद्गुरु तो मोक्ष सद्गुरु प्रत्यक्ष पार ब्रह्म सद्गुरु प्रत्यक्ष पार ब्रह्म सद्गुरु आचार्य सद्गुरु विचार सद्गुरु आचार्य सद्गुरु विचार सद्गुरु आचार्य सद्गुरु विचार सद्गुरुचे ध्यान अखंडित हृदयी सद्गुरुचे ध्यान सद्गुरुचे ध्यान अखंडित हृदयी सद्गुरुच्या पायी सद्गुरुच्या पायी वृत्ती सदा वृत्ती सदा वृत्ती सदा सद्गुरु आचार्य सद्गुरु विचार सद्गुरु आचार्य सद्गुरु विचार सद्गुरु आचार्य सद्गुरु विचार जनार्दनी गुरु कृपा दृष्टि एक जनार्दनी गुरु कृपा दृष्टि
सर्व सृष्टी परब्रह्मा दिसे सर्व सृष्टी परब्रह्मा दिसे सर्व सृष्टी परब्रह्म 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 ओ सद्गुरु आचार्य सद्गुरु विचार सद्गुरु आचार्य सद्गुरु विचार सद्गुरु आचार्य सद्गुरु विचार सद्गुरुची सारा साधनांचे सद्गुरुची सार साधनांचे सद्गुरुची सार साधनांचे 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 सद्गुरु आचार्य सद्गुरु विचार सद्गुरु आचार्य सद्गुरु विचार सद्गुरु आचार्य सद्गुरु विचार सद्गुरु विचार सद्गुरु विचार